गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. जर तुम्ही गुरूंचा आदर करायला शिकलात तर तुम्ही सर्वस्व मिळवलं. जेवढे पण महान पुरुष होऊन गेले या भारतामध्ये प्रत्येकाचे गुरु होते. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस होते. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस यांना आपलं गुरु मानलेलं होतं. त्यांनी भरपूर सेवा त्यांची केलेली होती. 1886 मध्ये रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कॅन्सर झाला. त्यावेळेस स्वामी विवेकानंदांसारखे भरपूर शिष्य रामकृष्ण परमहंस यांना होते, परंतु स्वामी विवेकानंदांनी मनापासून त्यांच्या गुरूंची सेवा केली. जोपर्यंत ते जिवंत होते तोपर्यंत प्रत्येक आज्ञेचं पालन केलं आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी समर्थन दिलं. ज्यावेळेस त्यांचं निधन झालं त्यावेळेस नरेंद्र दत्त हे नाव सोडून त्यांनी स्वामी विवेकानंद हे नाव ग्रहण केलं व संपूर्ण जगामध्ये प्रचार व प्रसार त्यांनी चालू केला. आपल्या गुरूंच्या सन्मानार्थ त्यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केली आणि रामकृष्ण मिशन असं नाव त्यांनी दिलं आणि संपूर्ण जगामध्ये सनातन धर्म आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी चालू केला. म्हणजे गुरूंचा सन्मान करण्यासाठी त्यांनी त्यांच्या